रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। या महामंडळामध्ये ही अनेक वर्षापासून मागणी होती की जे मीटर टॅक्सी आणि ऑटोचे जे चालक आहेत त्या लोकांना कल्याणकारी महामंडळ असावं आणि या महामंडळाला त्यांच्या वेगवेगळ्या कल्याणकारी योजना ज्या आहेत त्या राबवाव्यात। निश्चितपणे याच्याकरता काही उत्पन्नाचे स्रोत पण आपल्याला निर्माण करावे लागतील, त्याची देखील आम्ही चर्चा केली। आज मुख्यत्वे करून माननीय मंत्री महोदय जे याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या सूचनेप्रमाणे आणि त्यांनी प्रस्ताव केल्याप्रमाणे 65 वर्षावरील जे चालक आहेत त्यांना आपण एक सन्मान निधी म्हणून त्याचा आपण गौरव करणार आहोत। तर त्याची रक्कम देखील आजच्या त्यांनी मंजूर केली आहे की प्रति व्यक्ती ते 10,000 रुपये आपण त्याला एक सन्मान निधी देऊ आणि येणाऱ्या काळामध्ये याची पहिलीच बैठक असल्यामुळे ही एक योजना आम्ही या ठिकाणी जाहीर केली आणि बाकी हळूहळू आम्ही याच्या योजना आता करणार आहे। याचं जे कार्यालय आहे सध्या चर्चगेटला एका ठिकाणी आहे, परंतु ठाण्यामध्ये याचं मुख्यालय असावं अशी देखील या ठिकाणी चर्चा झाली। त्या दृष्टीने आम्ही आता आम्हाला माननीय मंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत, आम्ही त्याप्रमाणे त्या ठिकाणी ठाण्याला इथे एखादं कार्यालय आम्ही याचं नवीन हेडक्वार्टर त्या ठिकाणी आम्ही सुरू करू। मुख्य कार्यालय ठाण्यामध्ये असणार? हो, मुख्य कार्यालय ठाण्यामध्ये असणारे प्रामुख्यानं धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावानं माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या दिघे साहेबांच्या नावानं हे मंडळ स्थापन केलं आणि 27 जानेवारी हा त्याचा वर्धापन दिन आम्ही आता निर्णय असा घेतलेला आहे की 27 जानेवारी हा वर्धापन दिन असेल आणि 50 कोटी रुपयाची भरघोस तरतूद ह्या मंडळामध्ये करण्यात आलेली आहे। आणि प्रामुख्यानं धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो रिक्षा मीटर्स टॅक्सी चालक कल्याणकारी महामंडळ कल्याणकारी मंडळ असं त्याचं नाव असणार। त्याचं आम्ही लोगोचं प्रकाशन सुद्धा 1 मार्च रोजी करणार आहोत, कारण आमचा जो ट्रान्सपोर्ट डे आहे, परिवहन दिवस आहे, त्या दिवशी परिवहनच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आणि त्याचबरोबर हे जे कल्याणकारी मंडळ आम्ही निर्माण केलेले आहे त्या मंडळाच्या माध्यमातून जे काही आदर्श रिक्षा चालक आहेत त्यांना आम्ही पुरस्कार सुद्धा त्यावेळेस देणार आहोत आणि 65 वर्षावरील जे काही रिक्षा चालक आहेत ज्यांनी 5 वर्षापूर्वीची ज्यांची नोंदणी आहे त्यांना प्रत्येकी 10,000 रुपये अशा प्रकारचं अनुदान म्हणायला हरकत नाही किंवा पुरस्कार नाही एकदाच 10 म्हणजे ज्यांनी 65 वर्षावरील रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना आम्ही 10,000 रुपये पुरस्कार म्हणून देणार आहोत, जे आजच्या घडीला राज्यामध्ये आमच्या डिपार्टमेंटच्या लोकांनी जी माहिती काढली त्यामध्ये 14,600 किती 14,387 65 वर्षावरील हे चालक आहेत त्यांना तो आम्ही ह्या वर्षी ती रक्कम देणार आहोत। परंतु काही त्यामध्ये अटी आणि नियम आहेत, म्हणजे किमान 5 वर्ष तरी त्यांची नोंदणी असणं गरजेचं आहे वगैरे अशा प्रकारच्या काही अटी आहेत। त्या अटीला जे पात्र ठरतील त्यांना 10,000 रुपये आणि एक 5 रिक्षा चालकांचा आणि टॅक्सी चालकांचा सन्मान 1 मार्च ह्या रोजी आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे। अनेक योजना ह्या रिक्षा मंडळाच्या माध्यमातून रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आणि प्रामुख्याने मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार आणि ह्या मंडळाचे निर्माते श्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ज्या सूचना येतील त्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल। राज्यामध्ये 1 लाखापेक्षा जास्त हे रिक्षा चालक आणि टॅक्सी चालक आहेत त्यांना या योजनेचा फायदा होईल। आम्ही काही संघटनांशी सुद्धा चर्चा केली आणि खरोखर अतिशय स्तुत्य उपक्रम आमच्या सरकारनं राबवल्याबद्दल त्यांनी आमचं कौतुक केलं, परंतु ही योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी आमचा प्रयत्न राहील आणि भविष्यामध्ये आज 50 कोटी रुपयाची उलाढाल असलेले हे मंडळ भविष्यामध्ये अजूनही मोठं करण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून रिक्षा चालकांना भविष्यामध्ये कर्जाच्या माध्यमातून सुद्धा काही उपलब्ध होतात। जशी एसटी महामंडळाची बँक आहे तशा प्रकारची बँक सुद्धा निर्माण होऊन घरे घेण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांच्या
शैक्षणिक गरजा लक्षात घेता रिक्षा चालकांच्या आणि टॅक्सी चालकांच्या याचा विचार करून सुद्धा हे मंडळ कसं मोठं करता येईल आणि धर्मवीर आनंद एके साहेबांचं जे स्वप्न होतं ते त्याची पूर्तता कशी करता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. सर, तुम्ही म्हणालात की राज्यातील रिक्षा चालक यामध्ये आहेत, त्यांचं आपलं कार्यालय जे आहे ते ठाण्यात असणार आहे. सगळ्यांना सोयीचं पडावं यासाठी तुम्ही काही त्या जिल्ह्यांमध्ये काही नाही, प्रामुख्याने यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सर्व अधिकार देणार आहोत आणि 3 अशासकीय सदस्य प्रत्येक जिल्ह्यातून नियुक्त करणार आहोत. पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन होईल आणि त्या समितीनं 3 अशासकीय सदस्यांची नियुक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडे करायची आहे आणि ते जिल्हाधिकाऱ्यांनी ती नावं आमच्याकडे पाठवायची आहे जेणेकरून ते आम्ही अधिकृत करेल. परंतु विकेंद्रीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे जेणेकरून प्रत्येक जिल्ह्यामध्येच ह्याचा जास्तीत जास्त फायदा होईल आणि जास्तीत जास्त आमच्या जिल्हानिहाय त्या रिक्षा चालकांना आणि टॅक्सी चालकांना त्याचा फायदा होईल. तुम्ही 6,000 रुपये त्यांना पुरस्कार म्हणून देणार आहात, मात्र एकीकडे लाडक्या बहिणीमुळे अनेक योजना बंद करण्याच्या मार्गावर सर, वार्षिक किती अनुदान रिक्षावाला देणार आहात प्रत्येक पासष्ट नाही, फक्त 10,000 रुपये एकदाच 65 वर्षावरील ज्यांनी त्या ठिकाणी म्हणजे महाराष्ट्रामध्ये वास्तव्य असणं गरजेचं आहे, 5 वर्ष त्यांनी रिक्षा चालवलेली असणं गरजेचं आहे, तसा त्यांच्याकडे लायसन्स आणि त्याचा जो बॅच आहे तो असणं गरजेचं आहे. ह्या काही अटी आहेत. सरसकट सगळ्यांना काही आम्ही ते देणार नाही आहोत आणि हे मंडळ आहे, या मंडळाच्या माध्यमातून जास्तीत जास्त टॅक्सी आणि रिक्षा चालकांना त्याचा फायदा व्हावा. दुसरं महत्वाचं की या योजनेचा लाभ धारक जी लोक होतील त्यांनी मंडळाचं सदस्यत्व म्हणजे 500 रुपये भरून सदस्यत्व त्यांनी स्वीकारायलाच पाहिजे. परत वर्षाला त्यांना 300 रुपये अडचणीत असं काही येणार नाही. शासनाला स्वतंत्र असं तरतूद वेगळी स्वतंत्र मंडळ स्वतंत्र ह्याच रिक्षा चालकांच्या आणि टॅक्सी चालकांच्या ह्याच पैशाच्या माध्यमातून मंडळ कसं व्यवस्थित होईल, सदन होईल आणि त्याचबरोबर जर गरज पडली तर शासनाचं त्यात अनुदान असेल. तर रिक्षा चालकांच्या सोयी करता किंवा त्यांच्या भविष्याकरता सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, पण यालाच धरून आणखी प्रश्न येतो की ज्यावेळेस असं मंडळ स्थापन केलं त्यावेळी बोगस रिक्षा चालक किंवा अधिक जे रिक्षा असतात बोगस त्यांच्यामुळे रिक्षा चालकांना मोठा फटका होतो. एखादी घटना घडली की तो रिक्षा चालक तो रजिस्टर्ड नसतो किंवा ते रिक्षा रजिस्टर्ड नसते, याच्यामुळे फटका होतो. याच्याकरता काय विशेष केलं नाही, त्यात कडक अंमलबजावणी केली जाईल. अशा प्रकारे कोणी जर चुकीच्या पद्धतीनं त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. बोगस रिक्षा चालकांकडे बोगस रिक्षा चालकांना कठोर कारवाई केली जाईल आणि ज्या काही कायदेशीर प्रक्रिया त्या प्रक्रिया पूर्णपणे केल्या जातील. 14,837 चा जो आकडा सांगितला तो राज्यातला आहे की राज्यातला आहे. हे सगळं योजना ही राज्यातील सर्व रिक्षा चालकांना हो, राज्यातील सर्व रिक्षा चालकांना आणि त्याचं मुख्यालय हे ठाण्यामध्ये असावं असं याचं म्हणजे मुंबईला तर आमच्या RTO कार्यालयामध्ये किंवा जागा उपलब्ध आहे, परंतु ठाण्यामध्ये मुख्यालय असावं अशी मागणी होते. तशा प्रकारचं पत्र आम्ही महापालिका आयुक्तांना देतो जेणेकरून 3,000 फुटाचं स्वतंत्र असं वास्तू आम्हाला मिळू शकतं. सर, याच्यामुळे किती भर पडणार आहे परत टोटल वार्षिक किती 10,000 निधी नाही बघा, हे म्हणजे जर उत्पन्न तसं बघायला गेलं तर आम्हाला म्हणजे 1 लाख आता रिक्षा चालकांनी आणि टॅक्सी चालकांनी 67 कोटी रुपये आम्हाला येणार आहे. 50 कोटी आमचं भांडवल आहे, परंतु 67 कोटी रुपये सगळ्यांनी जर नोंदणी केली तर 67 कोटीपेक्षा जास्त आम्हाला निधी उपलब्ध होणार आहे. आणि आम्ही 10,000 जे देणार आहोत सगळ्यांना, म्हणजे आता जरी पूर्णच्या पूर्ण सगळ्या 14,300 जे आहेत त्यांना पूर्ण जरी दिले तरी ते 15 कोटीच्या आसपास जातात. सर, सरकारकडून काही विशेष फंड 50 कोटीच्या अतिरिक्त या सगळ्या 50 कोटी शासनानंच दिले, त्याच्या नाही गरजच नाही. महामंडळा करताय आम्ही फक्त नामधारी आहोत, आम्ही चालवणारे आहोत. हे रिक्षा म्हणजे संस्था जी आहे त्या रिक्षा चालकांची आणि टॅक्सी चालकांचीच असणार आहे, कारण त्यांच्याच पैशातून आम्ही ह्या योजना करणार आहोत आणि त्याचा फायदा त्यांना मिळणार. लाडक्या रिक्षावाला योजना काय आता सगळे लाडकेच आहेत, लाडके पत्रकार पण आहेत. सर, तुम्ही मात्र ही सगळी योजना आणताय, मात्र या अगोदर रिक्षा चालक संघटनेच्या वेगवेगळ्या संघटना आहेत, त्यांच्याकडे खरं तर त्यांच्या नोंदणी आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा हा रिक्षा चालकांवर भर नाही का? 500 रुपये
सदस्य म्हणून नोंदणी नाही, करायचं? पण कारण त्याला- की वेगवेगळ्या संघटना आहेत ऑलरेडी. तुम्ही म्हणताय त्या संघटनेचे पैसे वेगळे, पण हे लाभधारक आहेत. त्या संघटनेच्या माध्यमातून ते लाभधारक होत नाही. ह्या योजनेच्या माध्यमातून ते लाभधारक होणार आहे. त्याला वेगवेगळ्या योजना ज्या आहेत, ज्या आमच्या मंडळाच्या, त्या योजनेचा लाभ होणार आहे त्यांना. त्यामुळे यातनं फायदा आहे. आणि जे आज ना उद्या प्रत्येक रिक्षा चालक, टॅक्सी चालक हा 65 वर्ष जिल्हा नियोजन बैठक असतील किंवा अनेक जे योजना आहेत त्याला पैसे कमी पडत आहेत असं देखील आहे. शिवभोजन थाळी जवळपास बंद होत आलेली आहे. आधी नाही, बघा, कोरोना ही तुमच्या माध्यमातून ह्या बातम्या सगळीकडे जात आहेत. शिवभोजन थाळी किंवा लाडक्या बहिणीची योजना किंवा अजूनही काही ज्येष्ठांसाठी तीर्थदर्शन योजना, ही योजना बंद करणार म्हणून तुमच्या माध्यमातून त्या बातम्या येत आहेत. पण त्या कपोकल्पित आहेत. या कुठल्याही अशा योजना बंद होणार नाही. शासनाचा तसा विचारही नाही आणि शासन सक्षम आहे. आम्ही आमचे जे काही उत्पन्नाचे स्रोत आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो. आता आरटीओचंच उदाहरण, गेल्या वर्षी आमचं 15,000चं उद्दिष्ट होतं. आम्ही यावर्षी 17,000चं करायचं टार्गेट केलं. म्हणजे 2,000 आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून शासनाला कसे जास्त मिळतील यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे आम्ही उत्पन्नाचे स्रोत वाढवून सर्वसामान्य जनतेला जास्तीत जास्त फायदा आणि सुविधा कशा देता येईल यासाठी आम्ही प्रयत्न करतो. तुम्ही आरटीओचा स्रोत वाढवायचं सांगताय, मात्र ज्या फाईन आहेत, फाईन ज्या आहेत आरटीओच्या ह्या वसुली करण्यासाठी काही वेगळं उपयोग करणार आहात का? कारण की बऱ्याच फाईन पेंडिंग आहेत. नाही, अशी काही योजना अजूनपर्यंत माझ्याकडे आली नाही. परंतु मी तुमच्या मताशी सहमत आहे. काही निर्णय जे पूर्वीचे होते त्यात बदल करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात माझी चर्चा चालू आहे. साहेब, शिवभोजन थाळी हा शिवसेनेचा महत्त्वाचा विषय होता आणि ती जवळपास बंद होत आहे. एक शिवभोजन थाळीचं शिस्तवरून अजित पवारांना भेटायला गेला असता त्यांनी निवेदन देखील स्वीकारलं नाही. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आता माझ्याकडे निधी नाहीये आणि तुम्हाला देऊ शकत नाही. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कालच या बाबतीत स्पष्ट मत व्यक्त केलं आहे की शिवभोजन थाळी किंवा ज्येष्ठ नागरिक तीर्थदर्शन योजना ह्या बंद होणार नाही. राजन साळू यांनी ठाण्यामध्ये शक्ती प्रदर्शन करत प्रवेश केलेला आहे. ठाकरे गटाला मोठा धक्का मानला. तर राजन साळवींसारखी इतर अनेक नेते मंडळींनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आता कालच मीरा भाईंदरचे उबाटाचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोसा आणि 3 नगरसेवकांनी सुद्धा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यामुळे हे प्रवेश चालूच आहे. म्हणजे ऑपरेशन टायगर आणखी पूर्ण झालं म्हणजे ऑपरेशन टायगर चालूच आहे. लोकांना एकनाथ शिवसेनेच्या माध्यमातून जी काही विकास कामं या राज्यामध्ये शिवसेनेच्या माध्यमातून चालू आहे त्याच्यावर आकर्षित होऊन किंवा त्यांना ज्या पद्धतीनं लोक आज खरा बाळासाहेबांचा अनुयायी मानत आहे त्यामुळे त्यांच्याकडे लोक आकर्षित होऊन प्रवेश करतात. लोकप्रतिनिधी किंवा मिनिस्टर डिनर डिप्लोमसी जी आहे त्या डिप्लोमसीला जाण्याच्या आधी आमची परवानगी घ्यावी असं कळवावं असं शिवसेनेच्या म्हणजे उभाटा गटाच्या सर्व आमदारांना खासदारांना अजित ठाकरे यांनी आज दिल्लीत बैठक घेऊन सांगितलं. चांगलं आहे. बऱ्याच वर्षानंतर त्यांना ह्या गोष्टीची आज जाणीव झाली. तर ते असे 65व्या वर्षी परतच मिळणार असं म्हणायला हरकत नाही. तुम्हाला शासकीय कर्मचारी नियुक्ती जर बघितली असेल तर 60 वर्षाची, रिक्षा चालकांना 65 वर्ष. त्यामुळे हो, कुठेतरी वाटतंय. तुमची जी म्हणणं आहे तसंच आमच्या संघटनेच्या लोकांनी पण आता सांगितलं होतं की 65 का आम्हाला म्हणजे 60 पर्यंत ती मर्यादा करावी. तर त्यावर आमचा विचार चालू आहे. राजकीय प्रश्न घेतो. न्यायमूर्ती BR गवई यांनी त्यांच्या सुनवाईमध्ये असं म्हटलं, लाडकी बहीण योजनेला धरून एक याचिका त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दुर्दैवाने मोफत योजनेमुळे लोक कामं करण्यास तयार नाही. त्यांना मोफत रेशन मिळत आहे त्यामुळे कोणी काम न करता त्यांना पैसे कमवत आहेत, पैसे मिळत आहेत. कसं आहे, सुप्रीम कोर्टाचे काल एका निकालाच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टानं ते आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. परंतु ही रिक्षा मंडळ जे आम्ही रिक्षा आणि टॅक्सी मंडळ जे आहे हे मोफत योजना नाही आहे. त्यांचेच पैसे आमच्याकडे येत आहेत आणि त्या पैशाचा विनियोग त्यांच्यासाठीच आम्ही करतोय. त्यामुळे आम्ही काही मोफत पैसे त्यांना देत नाही आहोत. त्यामुळे बाकीच्या योजनांमध्ये आणि ह्या योजनेमध्ये फरक आहे. सरकारचे